पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मुद्दा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा देण्याच्या प्रस्तावाला पोलिसांकडून तत्वतः हिरवा कंदील मिळालाय। मात्र हिंदू महासभेसह काँग्रेसनंही या प्रस्तावावर आक्षेप घेतलाय। नेमका हा वाद काय आहे आपण बघूया पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारासाठी आता मोठं पाऊल उचलण्यात आलंय। मंदिरालगत असलेली फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव समोर आलाय। पुणे पोलिसांनी या प्रस्तावाला तत्वतः ना हरकत दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या जागेचा प्रत्यक्ष ताबा तातडीने देण्यात येणार नसून बुधवार पेठेत अत्याधुनिक पोलीस संकुल उभारल्यानंतरच फरासखाना पोलीस ठाणे आणि संबंधित कार्यालये नव्या संकुलात स्थलांतरित केली जाणार आहेत। फरासखाना पोलीस ठाण्याची जागा उपलब्ध झाल्यानंतर दगडूशेठ मंदिराचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या विस्तारामुळे भविष्यात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था आणि इतर सुविधांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। याबाबत आमदार हेमंत रासने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ही जागा तिथनं विस्थापित करून नवीन बांधणी करून ही रिकामी जागा ही दगडूशेठ मंदिराच्या विस्तारीकरणाकरता मिळावी असा प्रस्ताव मी दिला होता। त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर खाली निर्देश मागितले होते। आज पुणे पोलिसांनी त्याबद्दलचा सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवलाय। शासनाकडनं ज्या पद्धतीने मान्य होईल त्या पद्धतीने तो मान्य करून आपण त्या ठिकाणी मंदिराचं विस्तारीकरण करणार। मात्र मंदिराच्या विस्तारासाठी पोलीस ठाण्याची जागा देण्याच्या प्रस्तावाला विरोध सुरू झालाय। हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय। मंदिराचा विस्तार करताना केवळ आजचा विचार न करता पुढील 100 वर्षांचं नियोजन केलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तसंच लाल महाल आणि शनिवार वाड्याच्या परिसरात दगडूशेठ गणपती बसवण्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे। अगदी 50-500 मीटरवर शनिवार वाडा आहे, तिथं रोजची 4-5 हजार लोक येत असतात। शनिवार रविवारी 10,000 लोक येतात। तीच नंतर गणपती दर्शनासाठी सुद्धा येतात। डबल फ्लो वाचेल, रस्त्यावरचं ट्रॅफिक वाचेल, पुरेसा पार्किंग आहे आणि आतमध्ये 10-15 हजार लोक आली तर रस्त्यावर कळणार सुद्धा नाही, एवढी सुविधा लोकांना करता येणार आहे। मग असं काही न करता पाठीमागच्या पोलीस स्टेशनची जागा जी कोठडी सुद्धा आहे ती हलवण्याचा का आपण मार्ग अवलंबतो असा माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे। आम्ही आज दुपारी मीटिंग घेऊन त्यांना पत्र सुद्धा पाठवत आहोत की याचा पुनर्विचार करावा, गरज पडल्यास आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ त्याविषयी। फरासखाना पोलीस ठाण्याची जागा हलवण्याची गरजच काय असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय। या प्रस्तावाला तीव्र विरोध असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान काँग्रेसकडूनही या प्रस्तावावर आक्षेप नोंदवण्यात आलाय। पवार साहेब म्हटले की सीएम साहेबांचा निरोप आलेला आहे की ती जागा परत पोलिसांकडे देण्यात आलेली आहे। तर आता हे परत अचानकपणे पूर्ण पोलीस स्टेशन जे आहे ते, कारण 2 पोलीस स्टेशन आहेत, 2 एसीपी ऑफिस आहेत, 1 डीसीपी ऑफिस आहे, 1 ॲडिशनल सीपी ऑफिस आहे, ट्रॅफिक युनिट आहेत। तर एवढी सर्व कार्यालय जी आहेत आणि त्या भागामध्ये आज तिथं रहदारी जी ती सर्वात मोठ्या प्रमाणावर आहे। रस्ते खूप अरुंद आहेत, तिथे खूप लहान रस्ते आहेत, येण्या जाण्यासाठी ती अडचणी येतात। जर उद्या शिफ्ट करायची वेळ आली पोलीस स्टेशन, तुम्ही कुठे करणार आहात त्याबद्दलची काही स्पष्टीकरण म्हणजे काही माहिती आतापर्यंत बाहेर आलेली नाही आहे। आणि आज हे जे कन्व्हिनियन्स जे ते इनकन्व्हिनियन्स उद्या लोकांना होणार आहे। एकीकडे दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे पोलीस ठाण्याची जागा हस्तांतरित करण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। मंदिराचा विस्तार, भाविकांच्या सुविधा, पोलीस यंत्रणेची जागा आणि पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचं संरक्षण या सगळ्यांचा समतोल साधण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे। दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा प्रस्ताव भाविकांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा मानला जातोय। मात्र फरासखाना पोलीस ठाण्याची जागा हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून विरोध वाढलाय। त्यामुळे प्रशासन या वादावर काय तोडगा काढतं याकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलंय। सचिन कांबळे यांच्यासह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।